नमस्कार मित्रांनो, माझ्या मराठी युट्यूब चॅनलचं स्वागत आहे। मी अक्षयने आपला आजचा न्यू ब्लॉग सुरू केला। टायटल का बघितलं तर चला सुरू मित्राच्या पुतण्याचा केळवंजा हळदीचा ब्लॉग आहे तो बघत आहे एंड बंद आणि इंस्टा फॉलो करा कारण तुम्हाला स्टोरी हे ब्लॉग मी नंतर बघता त्याच्या आधी तुम्हाला सगळे स्टोरी सगळे ते मला इंस्टावर बघायला भेटेल तर फॉलो करा। तर भेटू तर संध्याकाळी 7:30 होऊन गेले आणि हा तुम्ही मित्रांनो ब्लॉग बघताय थोडा वेगळा वाटू शकता की मी स्टार्टिंग जेव्हा आपला स्टार्ट नाही केलेला आणि डायरेक्ट त्याने ब्लॉग झालेला तर स्टार्टिंगचा फेस आहे वेगळा वाटू शकतो। तुझा भेटतो पुढे। मित्रांनो बघितलं असेल आता इकडे मुतण्याचे औक्षण झालं। इकडे आता त्याचा हळदीचा कार्यक्रम सुरू होत आहे आणि हे लग्नाच्या आधी जावळं करायला लागतं कारण की जावळं मुंजा बनतो। मुंजा बनल्याशिवाय लग्न नाही। काय पहिलेची विधी होती की मुंजा बनवून घर भिक्षा मागायला लागायची। त्याची सुरुवात असते हळद लग्न लावतं छोटंसं लग्न असं ते लग्न झाल्यानंतर मेन लग्न करता येते नाही तर लग्नाच्या आधी ते प्रोग्राम आहे। आता हळदीचा आज प्रोग्राम आहे बघून घ्या व्हिडिओ लाईन पण आजी काका सगळे आले भेटतो पुढे। आणि मित्रांनो आता हळदीचा प्रोग्राम सुरू झालेला आहे। इकडनं व्हिडिओ एंड पर्यंत बघत आहे। ठीक आहे त्या ऑप्शनचं जाता आई वडिलांचं करताय सोबत हळदीचे प्रोग्राम इकडून सुरुवात होते अंगाला हळद लावण्यापासून तो व्हिडिओला एंड पर्यंत छोटंसं लग्न असं जावळ्याच्या आधी तो व्हिडिओ बघत असेल दाखवलं का ते व्हिडिओ येईल पुढे बघत राहा व्हिडिओला एंड पर्यंत आणि आवडली तर लाईक करा शेअर करा भेटत असं पुढे व्हिडिओला बघा मी सगळं। ते बघा पुतण्याला सर्वांना काय हळद चोळून लावून मस्ती करायला मजा करायला त्याच्यावर हळद लावून कंटाळला तो हळद लावते आवडत नाही पण तुम्ही बघा काय मजा येत आहे पूर्ण बघत आहे एन्जॉय का तुझ्याकडे चिडतो तेवढी मजा येते आणि लोक असा काय दिसायला हळदला आता पिवळा झालाय काय क्यूट दिसतो बघायला बघत व्हिडिओ एंड पर्यंत भेटतो पुढे जातो। इकडे आम्ही सगळे त्याचे आता काका मामा आत्या काकू सगळे आलेले आजोबाहून सगळे त्यांच्या घरी फंक्शनला इकडे बसताय बघितलेले फंक्शन।
मित्र भेटतो तुम्हाला आता कसा वाटला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुतण्याचा हळदीचा ब्लॉग कसा वाटला ते कॉमेंट करा. सिनेमॅटिक असून कसा वाटला ते पण सांगा. क्वालिटी वगैरे कसं वाटलं ते पण कॉमेंट करा. आता हा ब्लॉग पुढे कंटिन्यू होणार आहे तर बघा त्या व्हिडिओला. मराठी कॉन्टेंट आवडलं तर सबस्क्राईब करा आणि इंस्टा फॉलो ते पण फॉलो करा. तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या बाजूला येत असेल कारण की काही फॉलो करता काही फॉलो करणे तर आवडत असेल मराठी कॉन्टेंट तर असं सपोर्ट करा. आपल्याला भेटतो पुढे तुम्हाला. आणि मित्रांनो आपला आजचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करतो. तुम्हाला जसं बघितलं हळद संपली तसं आपला आजचा सकाळच्या 7:45 होऊन गेल्या तर भेटतो फंक्शनला पुढे. ते चिंचण कॉलेजला दत्त मंदिर आमच्या तिकडे आहे ते फंक्शन तर भेटतो पुढे. घरातून निघाले पप्पा आणि मी बाकी सगळे गेले तर पुढे तुम्हाला भेटतो त्या प्लेसला. त्याला भेटतो पुढे. तुम्हाला दाखवतो दत्त मंदिर मला वाटलेलं वेगळी आहे पण ते दत्त मंदिर हॉल ते वेगळं घेतलं. फर्स्ट टाइम पण आलं आहे कारण याच्या आधी आम्ही पहिली दत्त मंदिर तिकडे प्रोग्राम असायला त्यांच्या आधी इकडे घेतलं आहे. दत्त मंदिर आलं आहे चिंचणला पालघर त्यांच्या आधी बोईसर त्यांच्या सांगतो चिंचण दत्त मंदिर आलं चिंचणला दत्त मंदिर वेगळे ठिकाणं आहे. दिसलं की सरळ जस्ट 1 मिनिटाचा रस्ता तिकडे हॉल आहे दाखवायला. असं बऱ्यापैकी मोठा पैकी आहे. मग तिकडे पार्किंग आहे समोर तिथं ज्या साईडला गाडी लावली आहे. तुम्हाला दाखवतो हॉल तर कसा आहे. आणि आता इकडे माझ्या पुतण्याच्या श्रवणच्या गावाला त्या प्रोग्राम तुम्ही बघितलं टायटल तर भेटतो तुम्हाला पुढे. सगळे कोण कोण अजून तर जास्त कोण आले नाही. हा इकडचा हॉल आपला श्रवणच्या जावळाचा हॉल आहे. हा मोठा दिसला सगळे मामा लोक इकडे मामा आहे. हा नवरदेव आजचा श्रवण पुतण्या मला याचं जावळ आहे त्याचा हातचा लुक कसं वाटते श्रवण तुला? मस्त वाटते. मित्रांनो आता इकडे बघा सुरू झालेलं आहे का मामा चिरायु आरोग्य ऐश्वर्य विद्यार्थम वर्षकाले मासकाले दिनकाले. पूजा चालू आहे. इकडे तुम्हाला जास्तीत क्लिअर टेस्ट आवाज येईल कारण म्हणजे आम्ही इकडे रूममध्ये आला की जेणेकरून तुम्हाला क्लिअर टेस्ट आवाज येईल मला काय बोलतो ते समजेल. आणि मित्र पुढे पुण्याच्या जावळाचा प्रोग्राम चालूच आहे तर पुढे तुम्हाला बघायला भेटेल अजून प्रोग्राम. बघा व्हिडिओ एंडपर्यंत आणि कॉमेंट पण सांगा कशी होती ब्लॉग भेटतो पुढे. मित्रांनो तुम्हाला आता जावळाचा कसा वाटला पुतण्याचं आवडला तर शेअर करा. कोणता पाठ आवडला ते डान्स सिनेमॅटिक कसा वाटला ते कमेंट करा. अजून भाग आहे अजून प्रोग्राम बाकी आहे पुढे भेटवतात पूर्ण झाले असं. बघा मित्रांनो आता इकडे आता काका बसले त्याचे केसाला तेल लावायला लागले आणि आत्या सगळी ते केस जमा करणं हे जावळा प्रोग्राम सुरू होतो. इकडे आत्याच्या मांडीवर बसून केस पुतण्याचे कापले जातात. इकडे सुरुवात झाली. आत्या सगळे काका आम्ही मामा सगळे इकडे उभे आहे. पूजा होते सुरुवात इकडनं मुंडण्याची जावळाची तर बघत राहिली पण सगळे आजी लोक पण सगळं तेच तेल तूप लावणं केसाला कटिंग आणि स्मूथ केस राहण्यासाठी बघत राहिली पण बघत राहा. चला भेटू पुढे. चला लेट्स गो.
वैवेश स्मरामि कलियुगे कलिप्रथमदिने भारतवर्षे अस्माकं कुटुम्बानां सहकुटुम्बानां क्षेम्य स्थैर्य आयु इकडे बघा आता इकडे सुरुवात झाली. नावी आता त्याचा केस कापून उस्त्रा चालवणार आणि आता ते केस कापले पहिली पडणार जावळ्याची ती जमा करणार आहे. ते बघा आता व्हिडिओ एंड पर्यंत चला. आज आई वडिलांनी अंगावर घातली तरी चालेल, आता यांच्या पुढे घालणार नाही. पुतण्याचा जावळाचा ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. अजून झाले नाही पूर्ण बघायला भेटेल व्हिडिओला तर एंड पर्यंत बघायला भेटू तुम्ही. ओम पश्चिमनारायण स्वाइधम नमः रुद्राय स्वाइधम नमः वायव्य स्वाइधम नमः वायव्य स्वाइधम नमः वायुगमिव वन्तरारुद्रमो प्रियमाप्राद रुद्राय नमः स्वाइधम नमः देवताय नमः स्वाहा जम नमः सा देवताय जम मला बोलतो स्वाहा तस्य वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि तस्य सूर्याचा मंत्र आहे गायत्री सगळ्यात जगातील पॉवरफुल मंत्र आहे. तो म्हणतं की बाप्पा आपलं लगेच कुठलंही कार्य सिद्ध करतो. रोज म्हणतो 11 वेळा गायत्री मंत्र परत तर ते म्हणतं की आपला देव सिद्ध करू द्या. स्वाहा तस्य विकलवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. जानवर धारण केलं असतं, जानवर धारण केलं बाहेर खायचं नाही. नियम आहे. इकडे बघ.
ओम भगवती पण काढले ही अर्धी व्हिडिओ दिले जाऊन एवढे समुद्र मित्रांनो बघतो इकडे भिक्षा मागायचं विधी चालू आहे. इकडनं आता पुतण्या चालू आहे. सगळ्या तुम्ही आधी बघितले सिनेमेटचं चालू आहे. आता सगळ्या राहिलेल्या काकू लोक सगळे आलेले करताय भिक्षा मागायचा प्रोग्राम बघता व्हिडिओ एंड पण. उपनयन संस्कार. तर असे उपनयन संस्कार आज आपण आपल्या मुलावर करणार आहोत की त्यांनी चांगलं शिकावं. पूर्वीच्या काळी वेदाभ्यास करण्यासाठी त्यांना वेधशाळेत धाडलं जायचं. आता घरीच सगळं असतं त्यामुळे काय तर ते तसं उपनयन संस्कार आपण करणार आहोत. त्याच्यानंतर आपण गायत्री मंत्र वडिलांकडून देणार आहोत. त्याच्यानंतर भिक्षा मागणार आहोत. तर असा प्रकार आहे. आणि मग मामा करून जे आपण म्हणतो 7 नद्या पार करणं प्रकार आहे. ते आताच्या काळामध्ये काही हे नाही पण आता ठीक आहे. त्याला कारण आहे की मुलाला बाजूला जाऊन पूर्वी भिक्षा मागायला लागायची. ओम भगवती भिक्षाम देवी. तर ती भिक्षा मागून भोजन करायचं आणि मग वेधशाळेत शिकायचं. अशी आजही तशी पद्धत आहे. त्र्यंबकेश्वरला पद्धत आहे, पैठणला पद्धत आहे, नाशिकला पद्धत आहे की वेधशाळेतल्या मुलांनी जाऊन भिक्षा मागायची, स्वतः जेवण बनवायचं आणि मग वेदाभ्यास पण करायचं. तर ते कारण आहे. तर ते आपण मंगलाष्टक बोलून तुम्हाला सर्वांनी इकडे आशीर्वाद देण्यासाठी बोललेला आहे. जेवतो प्रत्येक जण आपल्या घरी हॉटेलला जाऊन आणखी पाहिजे जेवू शकतो. म्हणजे तुम्हाला विशेष कारण की तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इकडे बोलतोय. तेव्हा मंगलाष्टक म्हणजे आशीर्वाद आहे. लग्नाच्या मंगलाष्टक सुद्धा आशीर्वाद आणि उपनयन संस्काराच्या मंगलाष्टक सुद्धा आशीर्वाद आहे. तर आपण गणपतीच्या प्रथम मंगलाष्टकने आपण आशीर्वाद सुरुवात करतो. गणनायक गजमुख मोरे श्वर सिद्धिदां चिंता मणे गिरिजात्मक सुरवर हरम ओधरम ग्रामे गणसौशिको गणपते
जजरे समुद्र सरिता या बदो गोपिकामध्ये ठेंगणा कृष्ण उभा ऐत्या क्रीडा वरती ते कुमारे पाया देवो वामनो ब्रह्मचारी भटो सुमूर्त मुनी तुला बांधो निमुंडावडी सवाडी मौते तमकली मौजी पण साजतो ठरविला पैशी त्यातले आहे म्हणून हे सर्व सुखातले गणनायका गजमुखा विघ्नेश्वरा मोरया संगे मंद गमनो भव पुत्रा सर्व विघ्ने समे गणराजा सिद्ध बुद्धी सहिता फल राजा ब्रह्मचारी भटवो सूर्या भटो मंगलम गारगार वाटतं ना श्रवण, असं हात फिरव टिडिंग, कसं वाटतं गारगार वाटतं श्रवणला, मजा येते ना मस्त थंड. लोनास देव मासा आहे मोठा त्याला खाणार तो. आणि आता उन्हात चालत जायचं तिकडे पुढे, तिकडे देऊळ आहे तिकडे चालत जायचं, इकडे पायाने जाणार का तू? नदी काय करायचं, नदी आली तर काय करायचं, मोठी मगर आहे, मगर आहे ती मगर. देव मासा देव खाऊन टाकणार जरा खालून जाणार. आता इकडे नदीत आहे, खायला पहिला काय खायला पहिला काय पाणी. पुढे जाऊन पाणी कसं पाणी पण पुढे जाणार. आता दिवसभर पाणी प्यायचं ठेवायचं नाही. मोठी पोहता येत नाही, मोठी नदी आहे. टायर आणि सांग टायर घे. टायर असं पैसे नसतात काय टायर मध्ये जाईल. टायर मधून मी पाकिटे काढून किती बसून तुला आता टायर कुठे टायर कुठे आहे. आता भागीरथी झाली, भागीरथी मोठी नदी आता एक बोट बनले, हस्ती बोट बोला. एक सारखे
हाताने बोट बनवतो असं ठोके एका मिनिटात चला आता 5 मिनिटं झाले, पुढे जा. बोट बीट गेले तुला मागच्या नदीमध्ये? तर मी पोहून जाईल. मी असं मला पोहता येते, मी पोहून जाईल. कुठे पोहतायचं? नाही अशी अशी अरे अशी सांभाळून काठी आहे ना म्हणा, काठी आहे, काठी आहे. मामा चोरी नाही द्यायची ना बाबू. मामा चोरी करतो, चोरी नाही द्यायची मामाला. मला ही जोडी अशी सांभाळून मामा सांभाळून ठेवणार तेवढा. जवळ आहे ना, जवळ आहे ती. जवळ आहे ना ती म्हणून मी सांभाळायला लाडू तरी दे. त्याची रक्षण एकदम त्याला बोलतो. हे सातवी आली आता. त्या साखर. हा थांब आता हे असं पकडून टाक. सिंधू नदी आली, सिंधू नदी. आता तुझी वेधशाळा तिकडे समोर आहे, चालत जायचं पत्ता. जागा कसं जात? आता मी जाईल इकडे असा रस्ता असेल कुठं रस्ता आहे? नदीमधून असा मी असं नदीत डुबेल, जंप मारत डुबेल आणि पोळेल आणि जंप मारून पोळेल. त्याच्यानंतर थोडा थकेल, झोपेल, मग थोड्या वेळ परत पोळेल. मित्रांनो तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल कॉमेंट करा. नक्कीच सांगा कसा होता जावळ्याचा पुतण्याचा. अशाच भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये.